सर्वात आधी मी तुमचे इथे खूप आभार मानते की तुम्ही या प्रोग्रामला आलात. आज शाखा क्रमांक 25 आणि 26 यांनी करिअर गायडन्स म्हणजे 10वी-12वी नंतर काय करायचं विद्यार्थ्यांचा, त्यांचा असा दोन्ही वॉर्ड मिळून छान असा प्रोग्राम घेतलेला आहे. या प्रोग्रामला 2500 शाखा प्रमुख, 2600 शाखा प्रमुख आणि सर्व आपले शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित आहेत आणि मुलंही आलेली आहेत, त्यांच्याबरोबर पालकही आहेत. खरंच बघायला गेलं तर हा चांगल्या प्रकारे एक चांगलं नियोजन आहे, चांगला उपक्रम आहे. कारण 10वी-12वी नंतर काय करायचं हा पालकांना पण प्रश्न असतो आणि मुलांना पण असतो. मग त्याच्यासाठी छान असं मार्गदर्शन तुम्ही बघितलं असेल. 10 मिनिटं जरी ऐकलं तरी त्याच्यामध्ये संपूर्ण अशी माहिती दिलेली आहे की काय करायचं आणि काय नाही करायचं. आता 10वी झाल्यानंतर सगळ्या पालकांना डोक्याला एकदम हे असतं की माझ्या मुलांनी काय केलं पाहिजे, इंजिनिअरिंग केलं पाहिजे, डॉक्टर केलं पाहिजे, टीचर केलं पाहिजे. मग तो मुलगा असो की मुलगी असो. आणि आपण बघतो की आजकाल समजा डॉक्टर करायचं असेल, वकील करायचं असेल किंवा काही करायचं असेल तर त्याच्या फीज असतात. त्या फीज या सर्वसामान्य लोकांना परवडणाऱ्या नसतात. त्यासाठी आज हा चांगला असा प्रोग्राम इथे केलेला आहे. शाखा क्रमांक 25 आणि 2600 शाखा प्रमुखांचं मी इथे खूप खूप अभिनंदन करेन, कारण दोन्ही शाखा प्रमुखांनी मिळून हा प्रोग्राम घेतला आणि खरंच खूप छान प्रोग्राम घेतलेला. एक नवीन संकल्पना त्यांनी केलेली होती, कारण आपण मोस्ट ऑफ काय होतं, मुलं आली खुर्चीवर बसली, आपली 2 तास बसून सगळं भाषण ऐकतायत, पण त्यांना काहीतरी ऍक्टिव्ह केलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये ज्या चिठ्ठ्या होत्या, आता तुम्ही पूर्ण मला वाटतं प्रोग्राम बघितलाच होता. त्याच्यामध्ये वकील होतं, कोणामध्ये नर्स होतं, कोणामध्ये एअर हॉस्टेस होतं, कोण डॉक्टर आहे, कोण पॉलिटिशियन आहे, कोण वकील आहे. म्हणजे हे असं मुलांना जे चिठ्ठी आली त्याच्यामधून वेगवेगळे करिअर आपण चूज करू शकतो, असं हे त्या फुग्यामध्ये एक होतं. आणि चांगल्या प्रकारे असं त्या लोकांनी एक खेळ मस्तीमध्ये हा सगळा संकल्प असा इथे केलेला. सर्वात प्रथम आपल्याला सर्वांना सस्ने जय महाराष्ट्र. आज 10वी आणि 12वीचं शाखा क्रमांक 25 आणि 26 याच्या संयुक्त विद्यमानाने कॅरियर काउन्सिलिंग शैक्षणिक मार्गदर्शन शिबिर 10वी आणि 12वी नंतर मुलांनी काय करायचं, कुठच्या कोर्सला त्यांनी प्राधान्य द्यायचं, मला कॉमर्सला जायचं आहे, सायन्सला जायचं आहे, आर्ट्सला जायचं आहे, इंजिनिअरिंग MBBSला जायचं आहे, तर अशा वेगवेगळ्या सगळ्या कोर्सचं आज आदरणीय मिलिंद साटम यांच्या आयोजनामार्फत इथे आयोजित करण्यात आलेला आहे. आणि विभाग क्रमांक 1 उदयजी पाटेकर, शुभ्रा शिंदे यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण इथे शाखा क्रमांक 25 आणि 26चं इथे आयोजित करण्यात आलेलं आहे. खरं तर ही चांगली गोष्ट आहे की 10वी आणि 12वी नंतर बहुतांश झुग्गी झोपडीमध्ये राहणारी मुलं असतील आपली, किंबहुना विद्यार्थी असतील, तर त्या लोकांना ह्या शैक्षणिक काउन्सिलिंगचा अभाव असतो की नंतर पुढे काय करायचं. कारण आई वडील एवढे शिकलेले नसतात, खूप कमी शिकलेले असतात आणि मुलांना वरच्या पोस्टवरती वरच्या शिक्षणासाठी जायचं असतं. मग काय करायचं, कसं करायचं, पैशाचा अभाव असतो, आर्थिक चणचण असते. ह्या सगळ्या गोष्टींना मार्ग काढून त्यांना आपल्याला कॅरियर पण आपल्याला घडवायचं आहे, आपलं शैक्षणिक त्यांना वरच्या पातळीवरती जायचं. तर अशा ह्या सगळ्यांचं सांगड घालून आज आपण 25 आणि 26चे शाखा प्रमुख महोदय यांनी संयुक्त विद्यमानाने आज इथे कार्यक्रम आयोजित केला. खरोखर सुंदर आहे. आमच्या वेळेला, आमच्या काळामध्ये असं कॅरियर काउन्सिलिंग फार क्वचितच व्हायचं, किंबहुना होतच नव्हतं. आणि त्याच्यामुळे आम्हाला फक्त 10वी नंतर कॉमर्स जॉईन करायचं किंवा आर्ट्स जॉईन करायचं आहे, जास्त पर्सेंटेज असेल तर सायन्स जॉईन करायचे, एवढंच आमच्याकडे पर्याय होते. पण आता पर्याय एवढे वास्ट झालेले आहेत. एव्हिएशनपासून म्हणजे जमिनीच्या खालपासून ते आकाश तळापर्यंत आणि आकाशापर्यंत झेप घेण्यापर्यंत एवढे मोठे मोठे कोर्सेस आलेले आहेत. तर खरोखर हा एक चांगला उपक्रम आहे. हा उपक्रम सगळ्या वॉर्डमध्ये उत्तर मुंबई जिल्ह्यामध्ये आपण विभाग क्रमांक 1च्या मार्फत आहे ना राबवणार आहे. खरोखर शिक्षकांचं, काउन्सिलर जे आलेले आहेत त्यांचं पण खूप खूप धन्यवाद. आणि सर्व आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये थोडीशी जरा जागरूकता करायला पाहिजे की हे फक्त एक टाईमपास किंबहुना 2 तासाचं सेशन नसून ह्या 2 तासामध्ये आपण काहीतरी इथून घेऊन जाणार आहे, जेणेकरून आपल्या कॅरियरसाठी, भविष्यासाठी किंवा आपण येणाऱ्या शिक्षणासाठी काहीतरी याच्यातनं आपण बोध घेऊ आणि त्या प्रकारे आपण शिक्षणाचं आपलं जे पण आपलं हे आहे ते आपण शोधू शकू. फुग्गेमध्ये लॉटरी सिस्टम होतं, त्याच्या बघा असं आहे की आता मीडिया इतकी ॲडव्हान्स झालेली आहे की प्रत्येक आपल्याला घरामध्ये डाळ आणि भात तर तुम्हाला दिलं तर तुम्ही पण कंटाळा. मग अशा वेळेला तुम्ही यांना चपाती आणि भाजी त्यावेळेला आम्हाला डब्यामध्ये देत होते, आम्ही कंटाळत होतो. पण आता ती चपाती भाजी फ्रँकीच्या नावाने तीच चपाती आपण रोल करून मुलांना देतोय, प्रेझेंट करतोय. त्याच्यामध्ये तुम्ही चांगला व्रॅप पेपर देतात आणि मुलांना खायला किती मजा येते. तर हे शिक्षणाचं एक असंच एक हे आहे, हे ज्यांना समजलं किंवा उलगडलं ते त्या शिक्षणामध्ये एकदम उच्च पदावर जातात. तर आजचं काउन्सिलिंगचा हे आहे की आपण त्या बलूनमध्ये, फुग्यामध्ये की काही वकील टाकले, काही ॲडव्होकेट तुम्ही
MBBS डॉक्टर टाकलेले आहेत किंवा इंजिनिअरिंग असे एक टाकलेले आहेत की मी अगर यांना बलून फोडतो तर मी काय झालो पाहिजे. तर एक असा एक आपला गेम टाईप हे केला होता. नॉट नेसेसरी की त्याच्या फुग्यामध्ये आलेला त्यांनी तोच कोर्स करायला पाहिजे किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त चांगला तो कोर्स करू शकतो, पण एक हसी खेळीचं आणि एक हेल्दी वातावरण इथे पाहिजे. म्हणून त्या आयोजकांनी इथे काउन्सिलरनी इथे थोडेसे ना अशा टाईपचे गेम झोन केलं होतं. टाळ्या वाजवत होते, हसत खेळत होते आणि हसण्या खेळण्यामध्येच हे शिक्षणाचं एक तंत्र समजलं पाहिजे, जेणेकरून मुलांना पण त्याच्यामध्ये एक मजा यायला पाहिजे, आवड निर्माण झाली. हा विषय असा आहे की आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आदित्य साहेब यांच्या माध्यमातून आम्ही ही अशी कामं बऱ्याच वेळा करत असतो आणि शिवसेना नेहमीच यासाठी, आज हे आजचं काम नाही आहे, हे वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही नेहमीच अशा विद्यार्थ्यांसाठी कामं करतो. वह्या वाटप असून देत, त्यांच्यासाठी गणवेश वाटप असून देत, अशा प्रकारची कामं शिवसेनेकडून नेहमी होत असतात आणि आदित्य साहेबांच्या प्रेरणेतून आम्ही कामं करत असतो. आदित्य साहेब आम्हाला नेहमी सांगत असतात की आम्ही सिनेट सदस्य असल्यामुळे की विद्यार्थ्यांकडे लक्ष द्या, त्यांच्या काही गरजा आहेत त्या बघा. आणि आत्ताच्या वेळेला जी आता नवीन एज्युकेशन पॉलिसी येऊ घातली आहे, नवीन एज्युकेशन पॉलिसी आली आहे, त्या सगळ्यामध्ये जे काही गोंधळ आहे त्याचा अवेअरनेस मुलांपर्यंत आज नाही आहे आणि तो अवेअरनेस त्यांना मिळून देत, त्या गोष्टी त्यांना कळून देत. आज जर त्यांना ते इन्फॉर्मेशन असतील की करिअरची क्षेत्र कुठली आहेत, अपकमिंग नवीन कुठल्या संधी येणार आहेत, ते जर त्यांना व्यवस्थित माहीत असेल तर ते त्यांच्या करिअरबद्दल, भविष्याबद्दल योग्य डिसिजन घेऊ शकतात. आणि हाच विचार करून आणि आदित्य साहेबांच्या प्रेरणेतून आम्ही आज संपूर्ण सगळे शिवसैनिक मिळून आज हा